गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काय करणार आहोत, तर मी आज कांदवणी करणार आहे. तर तुम्हाला कांदवणी हा शब्द किंवा काहीतरी हा शब्द तुम्हाला नवीन वाटत असेल, तेवढंच सांगेल की जेव्हा मी आणि आई म्हणजे लग्नाच्या अगोदर जेव्हा मी आणि आई जेव्हा आम्ही घरी दोघीजणी एकट्या असायचो ना, म्हणजे मी आणि आई आम्ही दोघी असायचो ना घरी, तेव्हा मग जेवायला करायचं काय, तेव्हा आई कांदवणी करायची आणि मला ती कांदवणी एवढी आवडायची ना. आता याला कांदवणी पण बोलतात, प्लस कांजी वडे पण बोलतात किंवा कांद्याची भाजी असं सुद्धा बोलतात. आणि गावा साईडला आठवड्यातून एकदा तरी ही कांदवणी केली जाते किंवा कांजी वडे केले जातात किंवा कांद्याची भाजी केली जाते. आणि जेव्हा घरामध्ये ना काही भाजी वगैरे नसेल त्यावेळेस तुम्ही ही कांदवणी करू शकतात किंवा घरामध्ये कोणीही नसेल आणि एकटेच आपण असो, मग त्या एकट्या माणसासाठी काय वेगळं जेवण करायचं नाही का, आपण असा विचार करतो. मग अशा वेळेस तुम्ही असं कांदवणी करू शकतात. तर ही कांदवणी म्हणजे काय किंवा कांजीवडी म्हणजे काय किंवा कांद्याची भाजी म्हणजे काय, तर चला आधी किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरुवात करूया. आ जाओ बाबू, कुछ बोलना है? कुछ बोलना है? नहीं बोलना है? बोलना है। बोलना है, क्या बोलना है? गुड नाइट। गुड मॉर्निंग. गुड गुड नाइट। गुड मॉर्निंग. गुड नाइट। गुड गुड मॉर्निंग. गुड नाइट। अरे गुड नाईट नाही रे राजा, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग. कांदवणी करण्यासाठी बघा आपण इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे. आपल्याला हे दोन्ही कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी दोन्ही कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 2 भागांमध्ये मी डिवाईड केलेलं आहे. एक कांदा एका बाउलमध्ये, दुसरा कांदा दुसऱ्या बाउलमध्ये, असे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. इथे मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी एक बाउल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. हे भाजणीचं पीठ आहे. जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरू शकतात. हे जे आपली चकलीचं जे भाजणीचं पीठ आहे ना, ते पीठ आहे. आता इथे मी कोथिंबीर आणि मिरची याचा खरडा करून घेतला आहे. खरडा म्हणजे ठेचून घेतलं आहे कोथिंबीर आणि मिरची. इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे. एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला हे बेसन पीठ ॲड करायचं आहे, भाजणीचं पीठ ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकतात. इथे आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, त्याचबरोबर मिरची आणि कोथिंबीराचा खरडा आणि उभा चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या चवीनुसार सुद्धा मीठ ॲड करायचं आहे. तर मी इथे अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. जेव्हा आपण बेसिक मसाले ॲड केले ना मी, तेव्हाच मीठ ॲड केलं आहे, पण मी नाही सांगितलं तेव्हा. तर तुम्ही इथे बघू शकता, हे सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून, जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मळून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे ऑइल ॲड करून छान मस्त पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपलं कणिक तयार झालेलं आहे. या कणकेपासून गोळे तयार करायचे आहे. इथे मी ऑइल घेतलेला आहे. हा जो ऑइल आहे, हा ऑइल आपल्याला हाताला अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे, लावून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, याचे असं छोटे छोटे असे आपल्याला हे जे कणिक आहे, कणकेचे छोटे छोटे असे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने लहान मोठे असे हे तुम्ही याचे गोळे करू शकतात. तुम्ही इथे बघू शकता, मी या कणकेपासून असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. तर आपल्याला अशाच पद्धतीने हाताला असं ऑइल लावून आपल्याला या कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि आपण ऑइल का लावलेलं आहे, कारण हे जे पीठ आहे, हे पीठ आपल्या हाताला लागता कामा नये किंवा चिटकता कामा नये म्हणून ऑइल लावायचं आहे. इथे हे गोळे तयार झालेले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकतात की
इथे हे जे बाउल आहे बाउलमध्ये बऱ्यापैकी थोड्याफार प्रमाणामध्ये बेसन पीठ आहे किंवा कणकेचं कणिक थोडं उरलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि हे ना कणिक ह्या पाण्यामध्ये भिजलं ना हे त्याचं छान मस्त पाणी तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमचेचं साहाय्याने कडेकडेने जेही काही कणिक असेल ते सगळं या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर ग्रेव्ही करण्यासाठी आपण या पाण्याचा वापर करणार आहोत. गॅस ऑन केलेला आहे. आपल्याला एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे. त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. त्याचबरोबर कढीपत्ता जिरं राई तडतडल्यानंतर इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि हे जे कांदवणी आहे ना ही तेल कांद्यावरती केली जाते. आता कांदा ॲड केल्यानंतर अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि मी आत्ताच चवीनुसार मीठ ॲड करते. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मिठामुळे कांदा लवकर शिजतो. आता कांदा 1 ते 2 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. तोसुद्धा 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटं आपलं वाफ काढायची आहे. या 5 मिनटामध्ये कांदा टोमॅटो छान मस्त असं मऊ शिजतात. 5 मिनटं झालेले आहेत. झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला जो टोमॅटो आहे तो पूर्णपणे मऊ असा शिजलेला आहे. आता बेसिक मसाला ॲड करूया. इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आणि इथे मी जो मसाला वापरते लाल तिखट तो कमी तिखट आगरी शाही मसाला आहे. आणि ही जी मिरची पावडर आहे तीसुद्धा काश्मीरी मिरची पावडर आहे. आता हे मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि फ्राय करून झाल्यानंतर आपण ज्या बाउलमध्ये ते पाणी ॲड केलं होतं ते कणकेचं जे पाणी होतं ते ॲड करायचं आहे. ते सुद्धा पाणी ॲड केल्यानंतर फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास, तर इथे मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला 1 उकळी आणून द्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करायचा आहे. आता हे जे गोळे आहेत हे गोळे आपल्याला या रश्श्यामध्ये सोडायचे आहेत. अशा पद्धतीने मी एक करून हे जे गोळे आहेत हे गोळे मी या रश्श्यामध्ये सोडलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, मोठा गॅस करायचा. हे गोळे या रश्श्यामध्ये ॲड केल्यानंतर मोठ्या गॅसवरती आपल्याला 10 मिनटं छान मस्त हे 10 मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला 15 मिनटं हे शिजून घ्यायचं आहे. कारण आपण ज्या कणकेचे जे गोळे तयार केलेले आहेत ते शिजले पाहिजेत. ते जे गोळे आहेत ते शिजले पाहिजेत म्हणून मोठ्या गॅसवरती 10 मिनटं छान मस्त आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मंद गॅसवरती म्हणजे 15 मिनटं मंद गॅसवरती झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात. इथे आपलं कांदवणी तयार झालेली आहे. इथला जो रस्सा आहे ना हा रस्सासुद्धा घट्ट झालेला आहे. गॅस बंद करूया. जसा हा रस्सा थंड होतो ना तसा हा रस्सा खूप घट्ट असा होतो. तर इथे ही कांदवणी तयार झालेली आहे. आता आपल्याला वरतून कोथिंबीर सर्व करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इथे ही जी कांदवणी आहे तयार झालेली आहे. ही जी कांदवणी आहे किंवा कांजीवडे तुम्ही बोलू शकतात. हे तुम्ही म्हणजे राईस बरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतात. हे जे गोळे आहेत ना या गोळ्यामध्ये पूर्णपणे रस उतरलेला आहे आणि हे गोळे खाताना एक नंबर लागतात. नक्की ट्राय करून पहा. तर चला आपण हा जो रस्सा आहे तो भाताबरोबर सर्व करून घेऊया.
तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कांदवणी किंवा कांजी वडे किंवा तुम्ही कांद्याची भाजीसुद्धा बोलू शकतात, नक्की ट्राय करा. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. आणि ही जी भाजी आहे ही भाजी माझी खूप फेवरेट आहे आणि ही भाजी मला भाताबरोबर खायला खूप आवडते. दुसरी गोष्ट, हे जे गोळे आहेत ना, हे गोळे खूपच छान लागतात. फक्त एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण हे गोळे रशामध्ये सोडतो तेव्हा 10 मिनटं मोठ्या गॅसवरती शिजवायचं आहे आणि 15 मिनटं गॅस बारीक करून मंद गॅसवरती झाकण ठेवून मंद गॅसवरती हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत. तर गाईज तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा.